आपण पाहत आहोत बीड जिल्ह्यातील इतिहासाची साधने. आपण जे चित्र पाहत आहात ती प्राचीन मानवाने वापरलेल्या या घरगुती वस्तू आहेत. बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील कळसंबर या गावी ही इतिहासाची साधने सापडली. शालिवाहन कालखंडात म्हणजे साधारणपणे 1500 ते 2000 वर्षांपूर्वी बीड तालुक्यातील कळसंबर या गावी मानव वस्ती होती याचा हा पुरावा. या साधनांचं संशोधन डेक्कन महाविद्यालयामध्ये चालू आहे. ही प्राचीन मानवाने वापरलेली घरगुती साधने आहेत. काही दगडांपासून तर काही मातींपासून तयार केलेली या वस्तू आहेत. मातीपासून तयार केलेले मणी ही आभूषणाची साधनं त्या काळात होती. तर काही हाडांचे अवशेषही या ठिकाणी सापडलेले आहेत. भुर्जपत्र. जेव्हा कागदाचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस भुर्जपत्रावर माणूस लिहित होता. हे माझ्या संग्रहालयातील भुर्जपत्र आपण पाहत आहात. हे भुर्जपत्र साधारणतः 7व्या शतकातील असावे असा अंदाज आहे. आरोग्यशास्त्रावरील हा ग्रंथ असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त काही भुर्जपत्रांचे नमुने आपण पाहत आहात. ताम्रपट हा अत्यंत महत्वाचा असं इतिहासाचं साधन. याशिवाय काही नाणी आपण या ठिकाणी पाहत आहात. ही नाणी वेगवेगळ्या कालखंडातली आहेत. यात बुरहानशाह, निजामशाह, अहमदनगरची निजामशाही, याशिवाय आदिलशाहीचं नाणं, हे मुघलकालीन नाणं आपण पाहत आहात. औरंगजेबकालीन नाणं आपण पाहत आहात. औरंगजेबच्या कालखंडात अशा प्रकारची नाणी चलनामध्ये होती. याशिवाय ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर त्यांनी आपली नाणी पाडली. शिलालेख हे अत्यंत महत्वाचं असं साधन आहे. इतिहासाच्या साधनामध्ये शिलालेखाला महत्व आहे. आपण काही शिलालेख पाहत आहात. याशिवाय जी स्मारक असतात ती सुद्धा महत्वाची साधनं असतात. हा धारूरचा किल्ला. तर हे बीडचं कंकालेश्वर मंदिर. धर्मापुरीच्या मंदिरावरील काही शिल्प आपण पाहत आहात. स्मारके, मंदिरे, मशीद ही देखील इतिहासाची महत्वाची साधनं असतात. इतिहासाचं साधन हा सबळ पुरावा असतो.